नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आपण कायम भेटत असतो. समाजामध्ये अशी खूप माणसं असतात की जे आपापल्या परीने सामाजिक उत्तरदायित्वाची भावना मनात ठेवून समाजासाठी काम करत असतात. समाजामध्ये फार काही चांगलं घडत नाही असा एक सार्वत्रिक सूर जेव्हा लावला जातो तेव्हा अशा माणसांकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की समाजामध्ये खूप काही चांगलं होत असतं. आपापल्या प्रतिभेनं ही माणसं काम करत असतात, आपापल्या क्षमतेनं काम करत असतात आणि समाजाचा आपला आनंदाचा परिघ अधिक व्यापक करता येतो का याचा विचार करून ही माणसं सातत्याने काम करतात. या माणसांचं काम समाजापर्यंत पोहोचत नाही याचं कारण ही माणसं प्रसिद्धीपासून अनेक योजने दूर असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाची जबाबदारी असते की अशा लोकांचं काम समाजापर्यंत पोहोचवणं. म्हणून आपण 0 ते 100 या मालिकेचं आयोजन करत असतो. याच मालिकेअंतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या असण्याचा म्हणून एक समाज जीवनावर परिणाम आहे. गुप्तचर खात्यातली अत्यंत प्रतिष्ठेची नोकरी असताना सुद्धा त्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मला अध्यात्मासाठी, योगासाठी, ज्योतिष या विद्येसाठी आणि एकूणच सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य समाजाचं उत्तम राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करता येतो का, अशा अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ भावनेनं गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये कृष्णदेव गिरी आहेत. मी सुरुवातीला तुमचं मनापासून स्वागत करतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की गुप्तचर खात्यातली प्रतिष्ठेची नोकरी सोडून तुम्हाला योग विज्ञान असेल, योग अध्यात्म असेल, ज्योतिष या विद्येकडे यावंसं का वाटतं? पूर्व परंपरेतून योग हा आमच्या म्हणजे आजोबा असतील, वडील असतील यांच्या परंपरेतून योग आलेलाच होता. जसं योग शिकत होतो पण काही वेळेला मी ज्यावेळी व्यायाम करत होतो किंवा योगा करत होतो, कुस्ती सुद्धा मी करत होतो, त्यावेळेला असं वाटायचं योग एक म्हातारपणे केली जाणारी साधना आहे. आता कशाला ते योगाकडे वळायचं आहे? ते काय आपलं काम नाही. आपण मजबूत राहिलं पाहिजे, ताकदवान राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे योगाकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा मी पोलीस दलात एक खेळाडू म्हणून भरती झालो आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटायला की त्यांचं मानसिक संतुलन कुठेतरी दुरावते. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. मग थोडंसं माझं लक्ष गेलं की योगा जर आपण ह्या लोकांना दिला तर खरोखर त्यांचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील आणि परिणामी जे आपण एक्सरसाइज करतोय, व्यायाम करतोय, त्याच्यामुळे फिजिकल एक्सरसाइज म्हणजे बाह्य अंगाचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहील. त्या दृष्टिकोनात मी अभ्यास करायला सुरुवात केली. कारण पूर्वपर्यंत चालता आल्यामुळे बऱ्यापैकी माझी माहिती होती, शिकवायला सुरुवात केली. आणि दरम्यान मध्ये शासनाचा एक योग निसर्गोपचार योग प्रशिक्षक कोर्स सुरू झाला. तो पहिलाच कोर्स होता आणि मी तिथे ऍडमिशन घेतली. तिथे दोन्ही भूमिका शिक्षक आपण सगळंच आपण त्या माध्यमातून तो कोर्स पूर्ण केला आणि शासनाला मग मी सांगितलं की माझ्याकडे सर्टिफिकेशन आहे. कारण तेव्हा गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असेल तरच कुठेतरी महत्व प्राप्त होतं. बरोबर. तिथून माझी योगा सुरुवात झाली. मला सांगा की विज्ञान असं सांगतं की कार्यकारण भाव तपासा आणि मग विश्वास ठेवा, आणि अध्यात्म असं सांगतं की तुम्हाला जर आंतरिक समाधान मिळत असेल तर तुम्ही विश्वास ठेवा. विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून चालले पाहिजेत असं आपण फक्त ऐकतो. चालले पाहिजेत म्हणजे नेमकं काय झालं? बघा कसं आहे, अध्यात्मानंतर विज्ञान आहे असं मला म्हणायचं. कोणतीही संकल्पना प्रथम अध्यात्मामध्ये तयार होते आणि त्यानंतर विज्ञानावरती म्हणजे प्रतिष्ठापित होते. पण ठीक आहे, हे अध्यात्म जसं आता आपण म्हणतो विमानाचा शोध, संत तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले असं आपण म्हटलं. पण ती संकल्पना तयार झाली. आता ती कोणी बघितले पुष्पक विमानातून गेले का काय काय पण एक संकल्पना तयार झाली म्हणून आज राईड म्हणतो की विमानाचा शोध लावला. म्हणजे विज्ञानात संकल्पना तयार होते आणि सॉरी अध्यात्मात संकल्पना तयार होते आणि विज्ञानात ती सिद्धीच पावते. या संकल्पना एकत्र असल्यामुळे दोन्हीचा उपयोग जर तुम्ही केला तर निश्चितच तुमचं लाईफ चांगलं करू शकतो. ज्योतिष विद्येचा सुद्धा तुमचा अत्यंत चांगला व्यासंग आहे. तर अलीकडे ज्योतिष विद्येचा विचार करता हातात खडे घाला, एवढे पैसे द्या, अमुक द्या, तमुक द्या, असं एक अत्यंत घाणेरडं बाजारीकरण एका बाजूला सुरू आहे. तर अशा काळामध्ये तुम्ही ज्योतिष विद्येबद्दल काय सांगा? बघा, ज्योतिष हे एक शास्त्र आहे. जसं अध्यात्म हे शास्त्र आहे, विज्ञान हे शास्त्र आहे, त्याचबरोबर हवामान हे एक शास्त्र आहे. आता आपण म्हणतो हवामानाचा अंदाज, कोल्हापूरमध्ये पाऊस पडेल यावेळी, पण प्रत्यक्ष सांगलीमध्ये पडतो, परंतु ते शास्त्र म्हणून आपण उपयोगात आणतो. बरोबर. तसं ज्योतिष हे सुद्धा एक शास्त्र आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाचा मार्गक्रमण करण्यासाठी ज्योतिष एक मार्ग दाखवतो. याचा अर्थ असं नाही की तुम्ही जे बोलणार ते सिद्ध होणार असं नाही. बरोबर. आता तुम्ही खड्यांच्या विषयी प्रश्न विचारला
कसं असतं की प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे गुण असतात. बरोबर आता खुर्ची आहे, खुर्ची अशी तयार केल्यामुळे तुम्ही त्या खुर्चीत बसला, बरोबर म्हणजे ती बसण्यासाठी उपयुक्त आहे. बरोबर तसं खडा जर एखाद्या व्यक्तीने ज्या पुढच्या जो देणारी व्यक्ती असेल, संत असेल, महात्मा असेल, त्याने एखाद्या संकल्पनेतून दिला असतो. त्यांच्या मनातली संकल्पना त्या खड्याबरोबर त्यांच्या ज्याने परिधान केले त्यांच्या जीवनात ते काम करत असतात. बरोबर आपण जे बोलतो ते कुठेतरी हे सृष्टीत असतं. मग आपण म्हणतो ना, आकाशात प्रतिध्वनितोय व्यथा गती सागर, सर्वदेव नमस्कार हा केशव प्रतिदिवस. याचा अर्थ काय? पृथ्वी पडेल पावसाचे वेग पाणी वेगवेगळ्या माध्यमात शेवटी समुद्रात जाऊन मिळते. भक्ती कुठल्याही मार्गाने करा. मग ते आपण देवाची भक्ती करतो, हिंदू मुसलमान अल्लाची भक्ती करतात, ख्रिश्चन येशूची भक्ती करतात, पण शेवटी निर्माता एकच आहे. एकच आहे. बरोबर. म्हणजे देव म्हणजे कोण? आपण जे काय बोलतो, तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही चांगले आहे, तुमच्या आतमध्ये चांगला रस्ता व्हावा. बरोबर. तुम्हाला म्हटलं मी हे आमटी घाला, तुमच्या जीवनात निश्चित यश मिळणार. तुम्ही युपीएससी परीक्षा पास होणार. बरोबर. तुम्ही पास होणार तुमच्या अभ्यासाने, सगळं ठीक आहे. पण तुमच्यामध्ये जे पॉझिटिव्ह व्ह्यूज टाकल्या ते कोणी टाकली? त्या आमटीने टाकली. म्हणजे कुठलीही वस्तू की कुठलीही शास्त्र हे बाद ठरवता कामा नये. बरोबर. त्या शास्त्राला शास्त्र म्हणून किंमत किती द्यायची ती तुमच्या अनुभवावर ठरते. हल्ली असं म्हणतात की मराठी भाषा फार रसातळाला जाते आहे किंवा फार लोक मराठी वाचत नाहीत. तुम्ही मराठी विश्वकोश मंडळावर सदस्य आहात. काय स्थिती आहे एकूण मराठीची महाराष्ट्रात? नाही, कसं आहे, मराठी तर महाराष्ट्राचा कणाच आहे. बरोबर. मराठीमध्ये ग्रामीणमध्ये अनेक शब्द बोलीभाषा आहे. त्या प्रत्येक बोलीभाषा या विश्वकोशाच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी विश्वकोशाची गरज आहे. बरोबर. आता कुठलाही शब्द असेल, समजा उदाहरण महात्मा गांधींचा खून झाला की मर्डर झाला की हत्या झाली, हे सगळे एक शब्द एकच आहे. कुठेतरी फिरून फिरून तिथे येत आहे. बरोबर. पण नेमका महात्मा गांधींचं एक चांगलं सौजन्य होतं, समोरच्यानं आकाशगती धरून खून केला, पण ते खून केला म्हणायचा का हत्या केली म्हणायची? मग असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा तो एखादा प्रश्न या विश्वकोश निर्मिती मंडळाकडे येतो आणि तो एलएपी जर झाला असेल तर तो प्रश्न विश्वकोश मंडळाकडे आला तर त्याच्यावरती चर्चा होते. त्यातून एक शब्द जो योग्य आहे तो शब्द शास्त्राला कळून जातो, तो शब्द प्रचारात आणला. म्हणजे कुठलाही शब्द विश्वकोशात म्हणजे सिद्ध झाल्यानंतर तो प्रचारात येतो. मराठी भाषाकोशाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला असा प्रश्न विचारतो की शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्यभाषा व्यवहार कोशाची निर्मिती केलेली होती आणि नुकताच शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा संपन्न झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी असं सांगितलं जातं की एक शिवराज्याभिषेक सोहळा महाराजांचा झाला, तो महाराजांना मान्य झाला नाही म्हणून दुसरा एक राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांनी प्रमाण दिल्यानंतर. तर त्याविषयी थोडं बघा, शिवराज्याभिषेक दुसरा शिवराज्याभिषेक जो झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर ज्या काही अडचणी येऊ लागल्या त्या अडचणीच्या माध्यमातून छत्रपतींना असं वाटलं, शिवरायांना असं वाटलं की हा राज्याभिषेक म्हणजे कुठेतरी त्यांना संशयास्पद वाटला किंवा नाही, मला काहीतरी याच्यामध्ये चुकीचं असं वाटतंय, तर मला राज्याभिषेक चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. म्हणून त्यांना काय वाटलं की बाबा आपण म्हणतो की ब्राह्मणाने हा शिवराज्याभिषेक केला, गागाभट्ट हे ब्राह्मण होते, मला कुठल्या जातीविषयी बोलायचं नाही. पण आता त्यांचे गुरु पण कोण? तर ते दसनाथ, जे आता शंकराचार्य असतात, शंकराचार्य गिरी असतील, पुरी असतील, भारती असतील, सरस्वती असतील, बरोबर, हे त्यांचे गुरु. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात असं आलं किंवा आपण अजून जरा वरचे संत कोण असतील तर त्यांना बोलूया म्हणून निश्चलपूर्ण त्यांना जेव्हा बोलवलं तेव्हा निश्चलपूर्ण हे सगळे त्याच्या घटना कशा कशा घडतायत आणि त्या घडलेल्या पण त्यांना प्रत्यक्ष त्यांना सांगितल्या. म्हणजे त्यांना भविष्यवाणी भूतकाळात काय घडले आणि भविष्यकाळात काय घडणार आहे हे सर्व निश्चलपुरी गोसावी म्हणून आहे, दसनामी संत होते, त्याने ते सांगितले. त्यानंतर छत्रपतीने सांगितलं की माझा दुसरा राज्याभिषेक करायचा आहे आणि दुसरा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांनी केला. तेव्हा छत्रपती म्हणून सिंहासनावर बसले. हा इतिहास मला वाटते भरपूर लोकांना माहिती आहे, पण हा सत्य आहे. सत्य जर जनतेसमोर आलं तर काय बरोबर. आणखीन एक गोष्ट तुम्हाला अशी विचारायची आहे की तुम्ही अनेक आजारांवर काम करता. ज्या आजारांवर तुम्ही काम करता म्हणजे तुमच्या शोचं नावच होतं की लंगडत आणि पळत तुम्ही जा, तर याचा संबंध ॲक्युप्रेशर नावाच्या विद्येशी आहे का? अगदी बरोबर आहे.
कसं आहे, भारतामध्ये सरासरी माझ्या माहितीवर 216 ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये जसे योग ही एक उपचार पद्धतीच म्हणायला हरकत, जरी अध्यात्माशी निगडीत असली तरी ती सुद्धा एक उपचार पद्धती म्हणायला हरकत. कशी ॲक्युप्रेशर किंवा सुजोग ही एक उपचार पद्धती आहे. त्याच्या माध्यमातून काय असतं की आपलं संपूर्ण शरीर आपल्या हातावरती असतं. म्हणजे थोडक्यात काय असतं बघा, आपलं जसं आपण उभं राहिलं तर 2 पाय 2 हात वरती चेहरा वगैरे असं, तसंच हाताची प्रतिकृती आहे. 2 पायाचे 3 पाठ पडतात बघा, 1 2 3 बघा, 1 2 3 हाताचे 1 2 3 1 2 3 पडतात. इथे 1 आणि 2च पडतात, 1 आणि 2च पडतात. जर तुम्ही हे जर बघितलं तर संपूर्ण प्रतिकृती आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्या शरीराचं रिमोट कंट्रोल जे आहे ते आपले हात आहे. जसं आता आपण बटन दाबले की लाईट लागते, तसं त्याच पद्धतीनं जर आपल्या शरीरामध्ये काही व्याधी असतील, त्या व्याधीचे स्विच जर आपल्याला मिळाला, तो जर प्रेस केला तर 100% त्या व्याधीतून मुक्ती मिळू शकते. फक्त तुमचं मन क्लिअर पाहिजे. म्हणजे अध्यात्म का म्हटले त्यासाठी की तुमच्या मनात कुठल्या प्रकारचे चुकीचे होणार नाही पाहिजे, किंवा आता हे बरं का करायचं, हे जर केलं तर मला काय मिळणार आहे. तुमचा भाव जर चांगला असेल, त्या भावाने जर तुम्ही ही विद्या त्या व्यक्तीवर युज केली तर 100% रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. आणि ते मी दिले. बरोबर. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हे सगळं योग विज्ञान, योगाध्यात्म, ज्योतिष किंवा पर्यायी उपचार पद्धतीविषयी बोलत आहात. 21 पुस्तकांचं तुम्ही लेखन केलेलं आहे. लेखनापाठीमागची प्रेरणाही सांगा आणि 21 पुस्तकांचं जे लेखन झाले ते विषयी सांगा. काय झालं, सुरुवातीला मी ज्यावेळेला पोलीस खात्यात आलो त्यावेळेला योगाच्या माध्यमातून पहिला योगाचा कोर्स केला. ते कोर्स करत असताना माझी अशी संकल्पना होती की बऱ्यापैकी मी शिकवायला पण जाणार योग, जरी पहिला कोर्स शिकवत पण होतो. शिकवत असताना मी ते नोट्स काढले. बरोबर, नोट्स काढले आणि माझ्या लक्षात आलं की बाबा ह्या नोट्स पुढच्या वर्गाला सुद्धा उपयोगात येतील. बरोबर, मग त्या पुस्तक रूपात आपण का आणले, म्हणून तिथे एक माझं पहिलं पुस्तक तयार झालं. आणि त्याच्या अगोदर एक दुसरी संकल्पना तयार झाली की मन सामर्थ्य म्हणून एक नावाचं मध्ये पुस्तक आहे की मनात सामर्थ्य वाढवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. मग ते मनोरमा प्रकाशनच्या माध्यमातून ते प्रकाशन करून माझी संकल्पना तिथे सुरू झाली की पुस्तक लिहिले. मला लक्षात आलं की माझं एक सुप्त गुण आहे की पुस्तक लिहिता येते मला, ते बाहेर पडते याच्या माध्यमातून, तर सुरुवात करेल. असं करत करत माझी 21 पुस्तकं वेगवेगळ्या उपचार पद्धतीवरती, योग असेल, व्यायाम असेल, अध्यात्म असेल, याच्यावरती ती पुस्तकं प्रकाशित झाली. सध्याच्या तरुणाईचं वर्तमान आहे, म्हणजे हा शेवटचा एक नाजूक प्रश्न की तरुणाईचं वर्तमान असं सांगतं की या ना त्या कारणामुळे त्यांच्याकडे नैराश्य आहे. तर अशा तरुणांविषयी तुम्ही काय सांगाल, किंवा या तरुणाईला काय सांगाल की या योग विद्येतून किंवा एकूण योग अध्यात्म या प्रक्रियेतून ते बाहेर पडू शकतील? 100% बाहेर पडू शकतात. कारण कसं आहे, याच्यामध्ये मेडिटेशन हा फार महत्वाचा भाग आहे. ध्यान, मेडिटेशन म्हणजे ध्यान म्हणजे काय, एक विचार विरहित अवस्था. बरोबर. आज लोकांच्या मनामध्ये चुकीचे विचार, म्हणजे जवळजवळ 91% विचार जे आहेत ते चुकीच्या मनामध्ये येतात. आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावरती एक ताण निर्माण होतो, विचारांचा ताण निर्माण होतो. आणि त्याच्या माध्यमातून होणारे रोग 91%. त्या सर्व 91% रोगांवरती औषध विरहित उपचार कुठले असतील तर ते ध्यान आणि प्राणायाम. बरोबर. म्हणजे म्हणूनच मी बोलतो की ध्यान प्राणायाम हे सॉफ्टवेअर आणि योगासन व्यायाम हे हार्डवेअर आहे. मग तुम्हाला नेमकं काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. बरोबर. मग जर ध्यान करत असताना तुम्ही ध्यान मात्र शिकून घेतलं पाहिजे, सायंटिफिक बेस शिकून घेतलं पाहिजे. ते ध्यान करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही 100% तणावमुक्त जीवन जगू शकता, आनंदी जीवन जगू शकता. तरुणांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही ध्यान आणि प्राणायाम मध्ये बघा, मी जे शिकवतो ते जसं हार्टचा प्रॉब्लेम असेल तर प्राण हृदय नावाची साधना आहे, डायबिटीसचा प्रॉब्लेम असेल प्राण शुगर नावाची साधना आहे. अशा 9 प्रकारच्या साधना मी माझ्या अभ्यासातून तयार केले आणि त्याचे रिझल्ट पण 100% आहे. आणि ध्यानामध्ये सुद्धा मी 5 स्टेप्स दिले. त्या स्टेपच्या पाठीमागचं अध्यात्म आणि सायन्स हे जेव्हा मी सांगतो तेव्हा ते अध्यात्म आणि सायन्स तुमच्या मनावरती काम करायला लागतं आणि तुमचं मन एकाग्र होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. हे मन एकाग्र झालं आणि ध्यान तुम्ही व्यवस्थितपणे शिकला तर 100% तणावमुक्त जीवन जगता. आणि तुमचं भावी आयुष्य, तुमचा अभ्यास असेल किंवा तुमचं शरीर व्यवस्थित असेल तर अभ्यास व्यवस्थित होणार आहे. मग अभ्यास व्यवस्थित होण्यासाठी ध्यान केलं पाहिजे आणि शरीर व्यवस्थित होण्यासाठी प्राणायाम केलं पाहिजे. योगासन आणि व्यायाम हा तर केलाच पाहिजे, परंतु हे सॉफ्टवेअर हार्डवेअर ह्या भाषेत लक्षात ठेवायला लागत नाही. योगासन व्यायाम हे हार्डवेअर आहे आणि सॉफ्टवेअर आहे ध्यान आणि प्राणायाम. तिकडे दुर्लक्ष करता उपयोगाचं आहे. म्हणून तुम्ही ही करायला सुरुवात केली पाहिजे. आजच सुरुवात करा आणि जीवनाचा आनंद तुम्ही घ्यायला निश्चित मार्ग होईल. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर कृष्णदेव गिरी होते की एकूणच अध्यात्मामध्ये पहिल्यांदा संकल्पनेचा जन्म होतो आणि मग विज्ञान ती संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असते. अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. योगही तितकाच महत्त्वाचा आहे, व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे.
आणि जर आपण उत्तम योगासन करू शकलो, थोडाफार व्यायाम करू शकलो, तर आपण अत्यंत निरोगी आणि तणावमुक्त आयुष्य जगू शकतो. हे स्वानुभवाने त्याने तरी सिद्ध करून दाखवलेलंच आहे. पण तरुणाईला सुद्धा त्यांचं हेच सांगणं आहे की तुम्हाला स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही ध्यान करा, पण ध्यान करण्यापाठीमागे जे वैज्ञानिक कारण आहे, जी कारण परंपरा आहे, तीही कारण परंपरा समजून घ्या आणि मगच ध्यानाकडे वळा. तुम्ही विनाकारण कुणाचं तरी ऐकून आपण ध्यानाला बसतो आणि आपल्याला काही त्याचा परिणाम जाणवत नाही, तर त्याच्या पाठीमागे जी वैज्ञानिक कारण आहेत ती घेऊन आपण ध्यान केलं पाहिजे. त्यांच्या मुलाखतीमधला अत्यंत महत्वाचा मुद्दा कुठला असेल तर जगात कुठलंही पाणी असो ते या ना त्या कारणाने शेवटी समुद्राकडे जातं. भक्तीचे मार्ग अनेक असतात, आपण कुठल्याही मार्गाने भक्ती करा. म्हणजे इकडं हिंदू देवळात जाऊन करतील, ख्रिश्चन चर्चमध्ये जातील, मुस्लिम लोक मशिदीत जातील, त्यांच्या पद्धतीचा भाव ते त्यांच्या परमेश्वराजवळ प्रकट करतात. म्हणजे आनंद तरळीकरांच्या शब्दात सांगायचं तर अक्षरांचा केवळ हा आघात आहे, लेखणीच्या आयुधांवर माता आहे, मी खुदाचा, बुद्ध माझा, मीच येशू, राम जाणे काय माझी जात आहे. अशा अर्थांनी जातपात न मानता आपापल्या पद्धतीनं आपण आपली भक्ती परंपरा जिवंत ठेवू शकतो. तुमच्या ठाई जे जे उत्तम आहे त्या उत्तमाची प्रचिती तुम्हाला यायची असेल तर तुमच्यातला आतला परमेश्वर तुम्ही जागा करू शकता. अशा अर्थाचा एक सकारात्मक विचार गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर कृष्णदेव गिरी समाजामध्ये पेरतायत. जोवर अशी माणसं समाजामध्ये आहेत तोवर समाजामध्ये वाईटाची बेरीज कधीच 100 होणार नाही. ती आत्ता 99 झालेली आहे असं आपण जरी म्हणत असू तर यांच्यासारखी समाजात माणसं आहेत, ही माणसं वाईटाला कधीही 100 पर्यंत जाऊ देणार नाहीत. सर, तुम्ही स्टुडिओत आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, तुम्हाला धन्यवाद देतो. येत्या काळामध्ये तुमच्या कामाचा पसारा देशभर पसरावा आणि एक सकारात्मक ऊर्जा तयार करणारी तरुणाई तुमच्या हातून घडून जे महासत्तेचं स्वप्न आपण 2020 ला बघितलं होतं ते किमान 2030 ला तरी साध्य व्हावं या तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.